गेल्या 4 दिवसापासून मनमाड, मालेगाव, सटाणा, चांदवड, येवलासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. सलग जोरदार पाऊस होत आहे. रात्री तर अक्षरशः मुसळधार पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मी आता उभा आहे बाजरीच्या एका शेतात. ही जी बाजरी आहे ती काढणीला आलेली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बाजरीच्या पिकाला धोका निर्माण झालेला आहे. त्याचे जे कणीस आहे ते काळे पडायला लागलेले आहे. हीच परिस्थिती इतर पिकांची आहे. मक्याच्या शेतात पाणी तुंबलेलं आहे. टमाटे असो, सोयाबीन असो किंवा इतर जे खरीपाची पीक आहे ते आता धोक्यात आलेले आहे. त्याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचा या पावसामुळे काय नुकसान झालं, त्यांनी काय लावलेलं होतं? भाऊ, काय लावलेलं होतं आणि काय नुकसान झालं? आम्ही बाजरी, मका, आता कांदे लावलेले आहे. पण आमच्या सलग 4 दिवस पाऊस झाल्यानंतर बाजरीचं पूर्ण पीक हातासून गेलेलं आहे. कारण की पूर्ण बाजरी अशी काळी पडून गेली. जे पीक होणार होतं, जे काही धान्य खायसाठी होतं, ते आता घरापोच जाणार पण नाही. पूर्ण आता हे मातीला मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे हे सलग 4 दिवस पाऊस झाल्यामुळं ही नुकसान जी झाली आहे, मका, बाजरी, कांदे, रोपं, याच्यामुळं मायबाप सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. दखल घेतल्यानंतर तात्पुरते लगेच पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी, ही त्यांना विनंती करतो. एकूणच आपण बघितलं असेल तर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. आणि किती वेळ या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायचं असा त्याला प्रश्न उपस्थित आहे. एकीकडे वारंवार नुकसान होते, मात्र पाहिजे तेवढी नुकसान भरपाई देखील मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्याच्यामुळे मायबाप सरकारने आता तरी हे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी करत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, शिंगवे, चांदवड.